फाटा येथे 1 जानेवारी 2025 रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरता येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने चोख व्यवस्था करा असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले। दरवर्षी त्याच सुविधा पुन्हा कराव्या लागतात असल्याने कायमस्वरूपी सुविधा तयार करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली आहे। हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, समाज कल्याण आयुक्त प्रवीण सुरी, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहआयुक्त राजेंद्र पवार, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते। जिल्हा प्रशासनाने विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करून मंत्री शिरसाट म्हणाले, कार्यक्रमासाठी दरवर्षी पार्किंगसाठी खासगी जागा ताब्यात घेणे, सपाटीकरण करणे यावर मोठा खर्च होत असतो। त्यामुळे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शासकीय जागा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत। त्या परिसरात शासकीय दवाखाना, विश्रांती कक्ष उभारण्यासाठी प्रयत्न करावेत। विजयस्तंभाच्या बाजूच्या जागेबाबत न्यायालयीन वाद सुटण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयात चांगला वकील नेमून प्रयत्न करावा असेही ते म्हणाले। राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, विजयस्तंभ सोहळ्याचे उत्तम नियोजन करतानाच अनुयायींना कोणतीही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी। येणाऱ्यांपैकी अनेक अनुयायी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे व बलिदान स्थळाचे दर्शनासाठी वडू बुद्रुक व तुळापूरला जात असल्याने त्या ठिकाणी देखील पार्किंग आदी सुविधा निर्माण कराव्यात। अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता त्या अनुषंगाने ही तयारी करावी अशा सूचनाही मिसाळ यांनी यावेळी दिल्यात। मला वाटतं 1 तारखेला जो काही कार्यक्रम होणार आहे भीमा कोरेगावचा, एक शांततेने आणि चांगल्या उत्साहात पार पाडावा अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे। म्हणून प्रशासनाने सुद्धा त्यांची पूर्ण तयारी केली आहे। त्यांच्या वाहनतळ कुठं असावा किंवा इतर बेसिक ज्या नीड्स आहेत, ज्या गरजा आहेत, त्या सर्व त्यांनी पूर्ण केल्याचं एकत्र दिसून येत आहे। आता बैठकीच्या नंतर पुन्हा एकदा 4-4:30ला मी त्या स्तंभाला जाऊन भेट देणार आहे आणि मग तेथे काय कमी आहे किंवा काय केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा सूचना देणार आहे। मी आता पदभार घेतल्यानंतर काल मी पदभार घेतलाय, काल परवा घेतलाय, मी सगळ्या गोष्टीची पहिली माहिती घेतो। एकदम डायरेक्टली आरोप करणं किंवा डायरेक्ट चुकीचं म्हणणं यापेक्षा वस्तुस्थिती काय, माझ्या संभाजीनगरच्या हॉस्टेलची अवस्था मी तुम्ही सर्वांनी दाखवलेली आहे। इतकी वाईट अवस्था कदाचित अनेक ठिकाणची असू शकते। म्हणून एकदा आपण पाहून घेऊया। हे ठेकेदार वगैरे यांना कमी करायला 1 दिवसाचं काम आहे, परंतु जे काही सुधारणा करायच्या एकदा सर्व समजून घेतल्यानंतर मी त्याच्यावर ऍक्शन घेणार। कोण कॉन्ट्रॅक्ट घेतोय, कोण चालवतोय याच्याशी माझं काही घेणं देणं नाही। ज्या ठिकाणी असुविधा असतील त्या ठिकाणी मी निश्चित मग मी त्याची कुणाचीही गय करणार नाही। आम्हाला जे काही देतं शासन, जे देतंय, ज्या विद्यार्थ्यांसाठी देतंय, ज्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी देतंय, आता मी अनेक ठिकाणी आता पाहतोय काही ठिकाणी तर त्या विद्यार्थ्यांना टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय नाही। मग जर शासन एवढे पैसे देऊन त्याचा आउटपुट जर असं निघत असेल मग ते हॉस्टेल पाहिजेत कशाला। म्हणून आपला प्रयत्न हा राहणार आहे की त्यात सुधारणा काय करतात, कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांची एजन्सी आहे, कोण चालवतं याशी मला काही देणं घेणं नाही।